Hallelujah. 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 And this is time for God's word. बोधवचनाची वेळ आहे प्रियांनो. And at first I give thanks to God that He gave me this opportunity देवाला प्रथम मी धन्यवाद देतो कारण देवानं मला ही सुंदर संधी दिलेली आहे to share His words to you. त्याचं वचन तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. So from today I'm going to tell you about one miracle that happened in Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक चमत्कार घडलेला आहे त्याच्याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. The miracle of healing of a paralytic man. आणि एक पक्षघाती जो मनुष्य आहे त्याच्या बाबतीमध्ये घडलेला हा चमत्कार आहे. From this I told you one first point about it. आणि याच चमत्काराचा मी तुम्हाला एक पहिला मुद्दा तुम्हाला मी शिकवला होता काही दिवसापूर्वी. That the faith finds a way. आणि विश्वासाच्या द्वारे आपल्याला मार्ग सापडतो हा तो पॉइंट होता. And I will tell you in short. आणि मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छित आहे That the man was not able to walk properly. आणि तो मनुष्य जो होता तो काही चालू फिरू शकत नव्हता. Because of this. Because of this he was not able to walk anywhere. तो कुठेही फिरू शकत नव्हता, कुठेही जाऊ शकत नव्हता. But he was slept on one bed. तो एकाच जागी पडून होता प्रियानो. But his faith पण त्याचा विश्वास and his friends shows the faith. आणि त्याचे जे नातेवाईक त्याचे जे मित्र होते त्यांचा जो विश्वास होता They bring him to the Jesus. आणि त्यांच्या विश्वासाने एक गोष्ट केलेली आहे. त्यांनी काय केलेलं आहे की त्या मनुष्याला येशूकडे घेऊन आलेले आहेत. Even though there was a big crowd. आणि त्या ठिकाणी एक मोठी गर्दी होती. And due to this crowd there is no possible to bring a paralytic man to Jesus. आणि एक मोठा लोकसमुदाय त्या म्हणजे येशूच्या भोवती होता आणि शक्य नव्हतं की त्या पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीला येशूपर्यंत घेऊन जाण्यासाठी. But then also पण तरी देखील the man's and his friends' faith. आणि त्या लोकांचा जो विश्वास होता They find a way त्यांनी एक मार्ग तयार केला to go to Jesus. येशूकडे जाण्यासाठी त्यांनी एक मार्ग तयार केला. Because they know that कारण त्यांना माहिती होतं when they will go to Jesus, जेव्हा आपण येशूकडे जाऊ the man will get healing. आणि तो मनुष्य बरा होणार होता. Hallelujah. हालेलुया. This was the first point. आणि हा माझा पहिला मुद्दा होता. And the meaning of that point was आणि ह्या मुद्द्याचा अर्थ काय आहे? problems, people and pressure. Problems, आणि ज्या समस्या आहेत people and pressure. आणि लोक आणि जो जे प्रेशर असतं These things can block your way in the middle of Jesus. आणि येशूकडे जाण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपला मार्ग नाही ब्लॉक करू शकतात किंवा अडवू शकतात. But God's people, पण देवाच्या लोकांना the faith pushes until we reach to the Jesus. पण जेव्हा आपण मनापासून अंतःकरणापासून येशूवरती भरोसा ठेवतो, विश्वास ठेवतो. Hallelujah. हालेलुया. So in short, आणि थोडक्यात काय the faith is active, not passive. आणि विश्वास जो आहे तो क्रियाशील आहे प्रियानो. Hallelujah. हालेलुया. So when the way was blocked, जेव्हा आपला मार्ग ब्लॉक होतो the faith creates a new way. आणि आपल्या विश्वासाच्या द्वारे तो मोकळा होऊ शकतो. Hallelujah. हालेलुया. So today second point is आणि आजचा जो दुसरा मुद्दा आहे तो मी तुम्हाला शिकवणार आहे. that Jesus restored him completely. आणि येशूनं त्या मनुष्याला पूर्णपणे बरं केलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. So when we see in Mark chapter 2 and verse 1 to 12, आणि मार्क शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय and verse 1 to 12 it tells about this miracle. आणि पहिल्या वचनापासून एक 10 वचनापर्यंत ह्याच्याविषयी सांगितलेला आहे चमत्काराविषयी. So I will tell you in short. मी तुम्हाला हा चमत्कार आहे तो थोडक्यात सांगत आहे. Mark chapter 2 आणि मार्क शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय and from verse 1 to 12. आणि 1 ते 12 वचन. And this tells about this miracle. आणि हा चमत्कार आहे. And I will tell you in short. आणि मी थोडक्यात या चमत्काराविषयी सांगू इच्छित आहे. Hallelujah. हालेलुया. So when this man go to this Jesus, आणि जेव्हा ह्या मनुष्याला येशूकडे घेऊन आणण्यात आलं and when Jesus saw him,
जेव्हा येशूने त्याला पाहिलं, Jesus immediately got know about this man. Jesus immediately got known about this man. आणि येशूला त्या मनुष्याविषयी लगेचच माहिती झालं. And in verse we will we can see that verse 8. आणि आपण 8 वचन आपण वाचू. And immediately Jesus, perceiving in his spirit that they disquestioned with himself, said to them, Why do you question these things in your hearts? Which is easier to say the paralytic, your sins are forgiven, or say, Rise, take your bed and walk? 8 वचनामध्ये काय सांगत आहे? ते स्वतःशी असा विचार करीत आहेत. हे येशूने अंतर्ज्ञानाने लागलेच ओळखून त्यास म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता? तुझ्या पापाची क्षमा झाली आहे असे पक्षपाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे. Hallelujah. हालेलुया. So God's people, देवाच्या लोकांनो, this says that आणि हे काय सांगत आहे? when Jesus saw him, जेव्हा येशूने त्या मनुष्याला पाहिलं, at first प्रथमच he forgive his sins, आणि प्रथम त्यानं त्याचं जे पापांचे आहे ते क्षमा केलेले आहे. and then he said to him, आणि तो काय म्हटलेला आहे त्यांना? Rise, उठ. wake up. He said that आणि तो काय म्हटलेला आहे? when in verse 9, 9व्या वचनामध्ये आपण वाचू शकतो. which is easier to say the paralytic, your sins are forgiven, or to say, rise and take your bed and walk? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षपाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे. Hallelujah. हालेलुया. So Jesus at first he said that आणि येशूने प्रथम त्याला त्याच्या पापांची क्षमा केलेली आहे. when the man come to the Jesus, जेव्हा येशूकडे तो व्यक्ती आला, Jesus did not tell him about that him about their sins. आणि त्यानं त्याला दोष दिला नाही, किंवा त्याला त्याचं पापाविषयी त्याला बोलून दाखवलं नाही. He did not being angry on him. आणि तो त्याच्या पापासाठी किंवा त्याने केलेल्या चुकांसाठी त्याच्यावरती तो रागावला नाही. प्रियानो, Instead of angerness on him, पण त्याच्यावर रागावण्याऐवजी, चिडण्याऐवजी Jesus tell him, त्याला तो काय म्हणत आहे? he said to him, तो त्याला म्हणाला, rise, take your bed and walk. आणि उठ आपली बाज घेऊन चालू लाग. Hallelujah. हालेलुया. So and the man immediately got up. आणि तो मनुष्य त्याच क्षणाला उठलेला आहे. Hallelujah. हालेलुया. So this was a miracle. आणि हा जो चमत्कार आहे, And the meaning of this point is, आणि ह्या मुद्द्याचा अर्थ काय आहे? we learn some things from this miracle that is आणि या मुद्द्यावरून किंवा ह्या ज्या चमत्कारावरून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत आहे. Jesus healed from inside. आणि येशू जो आहे तो आतून आपल्याला बरं करतो. He first healed us from the inside, तो प्रथम आपल्याला आतून बरं करतो and then outside. आणि मग आपल्याला बाहेरून बरं करतो. In short, म्हणजेच काय? he heals us from first physically, spiritually. आणि म्हणजेच याचा अर्थ काय आहे की येशू आपल्याला प्रथम स्पिरिच्युअली आत्मिकरित्या आपल्याला बरं करतो, and then he heal us in physical way. आणि मग शारीरिकरित्या बरं करतो. When the people call impossible to that man, आणि जेव्हा त्या लोकांना या गोष्टी अशक्य वाटत होतं, but Jesus healed that man. पण येशूने त्या ठिकाणी त्याला बरं केलेलं आहे. In short, थोडक्यात काय? the one word from Jesus येशूचा एक शब्द that healed the man completely. आणि त्या व्यक्तीला येशूच्या एका शब्दाद्वारे तो व्यक्ती बरा झालेला आहे. He was paralytic from so many days, तो खूप वर्षापासून पक्षघाती अवस्थेमध्ये होता, but from the one word from Jesus, पण येशूच्या एका शब्दाद्वारे he was completely restored. He was completely healed. तो पूर्णपणे बरा झालेला आहे. Hallelujah. हालेलुया. So his power, Jesus restored his life completely. आणि येशूने त्याचं जे जीवन आहे, त्याचं जे आरोग्य आहे ते पूर्ववत केलेलं आहे. Jesus does not help us to only survive in this world. Jesus did not help us to survive in this world. आणि आपल्याला येशू अशा प्रकारे मदत करत नाही की आपण या जगामध्ये जीवन जगत असताना Jesus gives us strength to stand and move forward. आणि आपल्याला तो शक्ती देतो आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी तो मदत करतो. Hallelujah. हालेलुया. So God's people, देवाच्या लोकांना from this whole miracle, या पूर्ण जे चमत्कारामधून remember that एकच गोष्ट लक्षात ठेवा, how this man bring his weakness to the Jesus. या मनुष्याचा जो विकनेस होता, जो अशक्त गोष्ट होती त्याच्या बाबतीमध्ये, Like this man,
आणि ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जसं होतं With the faith, you also bring your weakness to the Jesus. आणि त्यानं काय केलेलं आहे, त्याचा विकनेस जो आहे तो येशू पुढे घेऊन आलेला आहे. त्याच प्रकारे आपण देखील आपला जो विकनेस आहे विश्वासाच्या द्वारे येशूकडे ज्यावेळेला घेऊन येतो, Whether it is a pain, कदाचित तो एखादा दुःख असेल, it is failure, कदाचित एक अपयश असेल, whether it is fear किंवा एखादा भीती असेल, or stuck situations. किंवा काही परिस्थिती असेल. But God's people, पण देवाच्या लोकांनो, bring your weakness to the God. आणि ही सर्व परिस्थिती घेऊन तुम्ही येशूकडे जाऊ शकता. He will restore your life again. आणि तो परमेश्वर तुमचं जीवन जे आहे तो रिस्टोर करू इच्छित Because आहे. our God is a resurrection God. कारण आपला जो परमेश्वर आहे तो पुनरुत्थित परमेश्वर आहे. Hallelujah. हालेलुया. He can restore us from the zero. आणि तो आपल्याला झिरो मधून रिस्टोर करू शकतो. Hallelujah. हालेलुया. So God's people, म्हणून देवाच्या लोकांनी believe in God. देवावरती विश्वास ठेवा Give all your faith on God. आणि पूर्णपणे येशूवरती भरोसा ठेवा. Do not be afraid of anything. आणि कोणत्याही गोष्टीला घाबरू नका. Tell all your problems to Jesus. आणि तुमचे सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत, सर्व जे टेन्शन असेल ते देवाला सांगा. Tell all your weakness to the Jesus. तुमचा जो काही प्रकारचा विकनेस असेल तो देवाला सांगा. Hallelujah. हालेलुया. God bless you. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करू.